श्री गोंदवलेकर महाराज ब्रह्मचैतन्य हे एक प्रसिद्ध संत होते, ज्यांचे मूळ नाव गणपतीरावजी घुगरदरे कुलकर्णी होते. त्यांचा जन्म 1845 मध्ये सातारा जिल्ह्यातील गोंदवले येथे झाला. त्यांनी समर्थ संप्रदायाचे पालन केले. श्रीराम त्यांचे उपास्य दैवत होते आणि त्यांचे समाधी मंदिर गोंदवले येथे असून ते भक्तांमध्ये खूप लोकप्रिय आहेत. श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचा जन्म माघ शुक्ल पक्ष द्वादशी रोजी सातारा जिल्ह्यातील मान तालुका गोंदवले बुद्रुक येथे झाला. जन्माच्या वेळी त्यांचे नाव गणपती असे ठेवले गेले. श्री ब्रह्मचैतन्य हे श्रीरामाचे उपासक होते. ते स्वतःला ब्रह्मचैतन्य रामदासी म्हणवत. वयाच्या 9व्या वर्षी त्यांनी गुरूंच्या शोधात घर सोडले. त्यानंतर वडिलांनी त्यांना कोल्हापुरातून परत आणले. काही काळानंतर त्यांनी पुन्हा घर सोडले आणि आपल्या गुरूच्या शोधात प्रवास सुरू केला. त्यांना अनेक संत आणि सत्पुरुष भेटले. शेवटी मराठवाड्यातील नांदेड जिल्ह्यातील एहलगाव येथील श्री तुकामाई यांच्याकडून त्यांना शिष्यत्व मिळाले. अत्यंत कठोर नियमांचे पालन करून त्यांनी आपल्या गुरूंची सेवा केली. यावेळी त्यांचे वय 14 वर्ष होते. श्री तुकामाईने त्यांना ब्रह्मचैतन्य हे नाव दिले. रामाची पूजा आणि कृपा करण्याचा अधिकार दिला. त्यानंतर श्री तुकामाईंच्या आज्ञेनुसार महाराजजी दीर्घकाळ तीर्थयात्रेला गेले. 9 वर्षांच्या घरातून संन्यास घेतल्यानंतर श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेला परतले. सर्वांना आनंदी आनंद झाला आणि ते इतक्या वर्ष वाट पाहणाऱ्या पत्नीला माहेराहून घेऊन आले. पुढे पत्नीसह पुन्हा गुरुदर्शनास गेले तेव्हा त्यांची पत्नीची नामस्मरणात व ध्यानधारणेत उत्कृष्ट तयारी करून घेतली. वर्षभरानंतर त्यांना पुत्ररत्न झाले. पण लवकरच तो मुलगा देवाघरी गेला आणि पाठोपाठ त्या स्वतःही वैकुंठवासी झाल्या. नंतर काही काळाने आईच्या आग्रहाखातर त्यांनी एका जन्मांध मुलीशी पुनर्विवाह केला, ज्यांना भक्त मंडळी आईसाहेब म्हणत असे. येथून त्यांनी पुढील आयुष्य रामनामाचा प्रसार आणि ठिकठिकाणी राम मंदिरांची स्थापना करण्यात समर्पित केले. गुरूंच्या आज्ञेनुसार घराघरात राहून आणि लोकांपर्यंत पोहोचून आध्यात्मिक ध्येय कसे साध्य करावे मार्गदर्शन केले. कोणत्याही परिस्थितीत रामाचे स्मरण करा आणि जीवनातील सुखदुःख त्यांच्या इच्छेनुसार भोगा, हे त्यांच्या शिकवणीचे सार आहे. गोरक्षण आणि गोदान, अखंड अन्नदान, विविध कारणांसाठी केलेली अनेक तीर्थयात्रा ही महाराजजींच्या चारित्र्यांची वैशिष्ट्ये आहेत. चांगल्या आणि वाईटाबद्दल समानता, ज्ञानी आणि अज्ञानी, निस्वार्थीपणा, कल्याणकारी वृत्ती, निराधार अनाथांबद्दल सहानुभूती, सहिष्णुता, चातुर्य, लोक, प्रेमळ आणि गोड वाणी, हे महाराजांचे जन्मजात गुण आहेत. समोरची व्यक्ती कोणीही असली तरी सर्वांना समजेल अशा भाषेत मार्गदर्शन करायचे. ते सर्वसामान्यांशी घरगुती आणि सोप्या भाषेत बोलत. वेदसंपन्न आणि जाणकार लोकांशी चर्चा करण्याचा प्रसंग आल्यावर ते त्यांना वेद कर्मासह नामस्मरणाचे महत्त्व समजावून सांगत. त्यांचे वेगळेपण आणि श्रीरामावरील दृढ श्रद्धा त्यांच्या भाषणातून सतत व्यक्त होत होती. गोंदवलेकर महाराज यात्रा म्हणजे सातारा जिल्ह्यातील मान तालुक्यातील गोंदवले या पुण्यक्षेत्राला भेट देणे.
जिथे श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांनी आपले जीवन व्यतीत केले. या यात्रेमध्ये भक्त रामनामाचा जप करतात. भजन कीर्तन करतात, अन्नदान करतात, तसेच महाराजांच्या शिकवणीचे पालन करतात आणि त्यांच्या मंदिराला भेट देतात. विशेषतः रामनवमी व पौर्णिमेसारख्या उत्सवांमध्ये मोठी गर्दी होते. स्थान श्री क्षेत्र गोंदवले, मान तालुका, सातारा जिल्हा, महाराष्ट्र. हे मानगंगा नदीच्या काठावर वसलेले एक पवित्र स्थान आहे. महत्त्व: गोंदवलेकर महाराजांनी या ठिकाणी रामनामाचा प्रसार केला, व्यसनांपासून लोकांना सोडवले आणि अनेकांचे संसार सुखी केले. त्यामुळे हे ठिकाण जगभर प्रसिद्ध आहे. नित्यक्रम: सकाळी काकड आरती, 4:45 वाजता भजन, अभिषेक, दुपारची प्रार्थना, महाप्रसाद, विष्णू सहस्त्रनाम जप, सायंकाळची प्रार्थना आणि शेज आरती हे कार्यक्रम होतात. उत्सव: रामनवमी, महाराजांचा जन्मोत्सव, पौर्णिमा आणि इतर सणांना मोठी यात्रा भरते. भक्तांची भूमिका: भक्त रामनामाचा जप करतात, अन्नदान करतात आणि महाराजांच्या उपदेशांचे पालन करतात. श्री महाराजांच्या समाधीस केंद्रस्थानी ठेवून आजवर या परिसराचा विकास होत गेला. उत्सवास येणाऱ्या मंडळींचे प्रमाण दरवर्षी वाढतच गेले. रोजच्या रोज बरीच मंडळी दूरदूरच्या गावाहून दर्शनास येऊ लागली. तसेच व्यवस्थेसाठी कायमस्वरूपी सेवेकरी राहू लागले. त्यामुळे निवासी जागा कमीच पडू लागल्या. म्हणून इमारती बांधण्यास सुरुवात झाली. आयोजित कार्यक्रमांसाठी सभागृह, भक्तांसाठी प्रसाद, पाणी, स्वच्छतागृह इत्यादी गरजा व त्या प्रमाणात सोयी वाढत गेल्या. आजही कोणी अतिथी परगावाहून दर्शनासाठी आल्यास त्याची राहण्याची, भोजन प्रसादाची व्यवस्था केली जाते. श्रींच्या शिकवणुकीप्रमाणे आचरण करण्याकरता नामस्मरण करणारी साधक मंडळीही गोंदवल्यास येऊन राहतात. त्याकरता स्वयंपाकघर, कोठी, ऑफिस, निवासी इमारती, पूजेच्या फुलांकरता बाग इत्यादी सर्व व्यवस्था या आज मुख्यतः समाधी मंदिर परिसरात आहेत. समाधी मंदिराच्या समोरच्या बाजूस रस्त्यापलीकडे चैतन्य हॉस्पिटलची इमारत आहे. डिसेंबर 2025 मध्ये गोंदवलेकर महाराजांच्या संदर्भात पौर्णिमा 14 डिसेंबर 2025 रोजी आहे, जी त्यांच्या पुण्यतिथी उत्सवाशी संबंधित आहे आणि या दिवशी गुलाल कार्यक्रम असतो. या तारखेला गोंदवले येथे विशेष उत्सव साजरा होतो.